सकाळी सकाळी ना सरूने एनर्जी ड्रिंक घेतली होती प्यायसाठी आणि ती एनर्जी ड्रिंक पिल्याने माझी एनर्जी खरंच लॉस होणार होती, कारण दिवसभर पिलू राडाच इतकी करत असते घरामध्ये की खूप जास्त. आणि या दोघांनी एकमेकाचा असा हात पकडलेला बघून ना माझ्या मनाला खरंच खूप जास्त शांती मिळाली होती. कारण जगातली सगळी नाते एकीकडे आणि बहीण भावाचं नातं एकीकडे. कारण किती संकट असो, दुःख असो, बहीण भावांना कायम नेहमी सोबत असतात हे मला खूप चांगल्याने माहीत आहे. नंतर स्वतःसाठी मी आवरून घेतलं होतं, कारण मला रील करायची होती आणि लोक ना फक्त नाव बोटं ठेवायसाठी येत असतात की तू अशी करते तसे करते, कोणी पोस्टासाठी येत नसतात. म्हणून मी ना खरंच लोकांकडे कधीच लक्ष देत नाही, स्वतःचं काम स्वतः जिद्दीने करत असते. आणि संध्याकाळच्या टाईमला ना काकडीचे थालीपीठ घेतले होते बनवायसाठी. त्यासाठीच हा मला म्हणजे मी मसाला तयार करायसाठी घेतला होता. मला जे लागते ते कांदे, अद्रक, मिरची, सांबार वगैरे सगळ्याचं म्हणजे मी पेस्ट वगैरे करून घेतला होता. नंतर काकडीला छान धुवून वगैरे घेतलं होतं आणि धुतल्याच्यानंतर घेतले होते केसासाठी. पण पिलू ना मला हे कामच नव्हती करू देत, कारण तिला मदत करायला खूप जास्त आवडते. कारण तिला असे हे कामं ना हौशीनं करत असते, कारण असा कारभार करायला मिळतो ना म्हणून. नंतर काकडीच्या किसामध्ये ना छान तांदळाचं पीठ, बेसन, त्यामध्ये सगळ्या केलेला पेस्ट, तिखट, मीठ वगैरे टाकून घेतलं होतं. आणि पिलू ना मधामधच अजून गडबड करून राहिली होती, कारण तिला माझी रेसिपी चुकवायचं काम ना खरंच खूप चांगल्याने जमते आणि तीच ती करून राहिली होती. नंतर छान पेस्ट वगैरे तयार करून घेतली होती आणि सगळे इकडे मस्त छान ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि माझी पेस्ट तयार होती. आणि नंतर थालीपीठसोबत खायसाठी कोणतंच म्हणजे सॉस वगैरे होता नाही, म्हणून दह्याची चटणी करून घेतली होती. आणि हे थालीपीठाचं बघून ना माझ्या माहेरची मला खूप जास्त आठवण आली होती, कारण माझ्या माहेरी ना माझ्या हातचे केलेले थालीपीठ ना खरंच खूप जास्त आवडते. कसं असते ना, कोणता पदार्थ ना कोणाकोणाच्या हाताने खरंच खूप छान जमते, तसेच माझ्या हातचे थालीपीठ ना माझ्या घरच्यांना खूप जास्त आवडते, कारण ते मला जमते. आणि नंतर ना हे सगळं तयार झाल्याच्यानंतर पिलूला दिलं होतं मी खायसाठी. आणि माझी पिलू ना खरंच जास्त टेस्टी म्हणून खूप मस्त आवडीने खाऊन राहिली होती. आणि ती पहिलेपासूनच माझ्या हातचे पदार्थ आवडीने खाते. पण मधातच ना सरूच्या पप्पाजींनी आपला ताव मारून घेतला होता